नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या FY BComचं जे सेकंड सेमिस्टर आहे त्यातला अकाउंट्स हा आपण टॉपिक सुरू करतो आहे. आता तुम्हाला सेमिस्टर 1मध्ये जे काही अकाउंट्सला टॉपिक होते ते तुमच्या सेकंड सेमिस्टरच्या एक्झामला नाही आहे, तुम्हाला जे ॲज युजल माहिती आहे. तरी देखील तुमच्यासाठी एक फक्त मुद्दा सांगितला की सेकंड सेमिस्टरमध्ये एकूण आपल्याला 4 चॅप्टर्स आहेत. पहिला जो चॅप्टर आहे तो तुमचा पूर्णपणे थेरी सब्जेक्ट आहे किंवा थेरी चॅप्टर आहे. सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे जे काही 3 चॅप्टर्स आहेत याच्यावर तुम्हाला बोर्ड एक्झाम्सला किंवा तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झाम्स जे आहेत त्याला तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारणार आहेत. तर ह्याच्यामधला जो थर्ड चॅप्टर आहे व्हॅल्युएशन ऑफ इनटँजिबल्स, हा पार्ट आपण इथे स्टार्ट करणार आहे. आता व्हॅल्युएशन ऑफ इनटँजिबल्स, तर इनटँजिबल्स म्हणजे काय, तर हा जो कन्सेप्ट आहे हा आपण ॲक्च्युली 11th आणि 12th डिस्कस केलेला आहे, पण पुन्हा एकदा आपण इथे समजून घेऊयात. तर इनटँजिबल म्हणजे काय की ज्याला आपण बघू शकत नाही किंवा टच करू शकत नाही, तशा सगळ्या ॲसेटला काय म्हणतात, इनटँजिबल ॲसेट. इनटँजिबल ॲसेटमध्ये कोणकोणते येतात, गुडविल आहे, पेटंट आहे, कॉपीराईट आहे, ह्या सगळ्या ॲसेट्स काय असतात, इनटँजिबल ॲसेट्स असतात. तर इनटँजिबल ॲसेट्सचं व्हॅल्युएशन कसं करायचं हे आपण या थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर ते आपण स्टार्ट करूयात. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आता गुडविल ही जी कन्सेप्ट आहे ही सुद्धा आपण 11th आणि 12th बघितलं आहे. 12th करताना आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर ह्या तिन्ही चॅप्टर्समध्ये गुडविलचं व्हॅल्युएशनचा पार्ट बघितला होता की नवीन पार्टनर एखादा जर बिझनेसमध्ये येत असेल तर त्याला गुडविलचे पैसे पेड करायला लागतात, तेव्हा गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, रिटायरमेंटच्या वेळेस कसं करायचं आणि डेथच्या वेळेस कसं होतं, हा पार्ट आपण शिकलो होतो. तो गुडविल म्हणजे काय बेसिकली, तर गुडविल इज द मनी व्हॅल्युएशन ऑफ द बिझनेस रेप्युटेशन. बिझनेसचं जे काही रेप्युटेशन आहे त्याचं जे मनी व्हॅल्युएशन आहे त्याला काय म्हणतात, गुडविल म्हणतात. आता आपण याच्यामध्ये खूप सोपं उदाहरण घेऊयात की सपोज आपण धरूयात की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये चितळे स्वीट्स फेमस आहे, बरोबर आहे. या चितळे स्वीट्सचं अनेक वर्ष त्यांचा बिझनेस सेट आहे आणि ते त्यांचं क्वालिटी प्रोडक्ट लोकांना देत आहेत. आता ह्यांनी समजा त्यांचा बिझनेस सेल करायचा ठरवला, ओके. तर समजा चितळे स्वीट्सची जी काही प्रॉपर्टी आहे, ओके, त्या प्रॉपर्टीची किंमत सपोज 10 crores आहे फॉर एक्झाम्पल. आणि त्यांचा जो काही पूर्ण सेटअप आहे म्हणजे प्रॉपर्टीमध्ये त्यांचे शॉप्स असतील किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे ते सगळं आहे, ते सगळं धरलं आपण. आणि त्यांच्याकडे असलेले जे काही स्वीट्स आहेत, पदार्थ आहेत आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनला, त्याची सपोज आपण व्हॅल्यू करूयात 1 crore. हा पूर्ण सेटअप चितळे स्वीट्स यांनी ठरवलं की कोणाला तरी सेल करायचा पूर्णपणे. तर ह्याची व्हॅल्युएशन किती होते, 11 crores, बरोबर. पण सेल करताना ते काय सांगणार, त्याची व्हॅल्यू 11 crore सांगतील, त्यापेक्षा कमी सांगतील का जास्त सांगतील, तर ते जास्त सांगणार. ते म्हणतील 15 crore, 20 crore, 25 crore. ही जी वरची एक्स्ट्रा अमाऊंट ते घेतात आहे ते कशासाठी घेतात आहे, तो गुडविल म्हणून घेतात आहे. ह्याचं कारण काय, ते काय म्हणणार की आपलं मार्केटमध्ये आज नाव आहे, जे रेप्युटेशन आहे, जो ब्रँड क्रिएट झाला आहे, त्याचं जी मनी व्हॅल्युएशन आहे ते म्हणजे काय झालं, गुडविल झालं. म्हणजे तो 11 कोटींचा बिझनेस चितळ्यांनी जर विकायचा ठरवला तर तो 15 कोटी, 20 कोटी, 25 कोटीला जाऊ शकतो. म्हणजेच तुमच्या बिझनेसचं जे परफॉर्मन्स आहे गेल्या पास्ट काही इयर्समधला, तुमचे प्रॉफिट्स आहेत, तुमचे जे काही आउटपुट आहे किंवा तुमचे जे काही रिझल्ट्स आहेत, हे जेवढे चांगले तेवढं तुमच्या बिझनेसचं हे जे नाव आहे, हा जो ब्रँड आहे, हे जे रेप्युटेशन आहे त्याची व्हॅल्यू जास्त, म्हणजे तेवढंच तुमचं गुडविल जास्त. त्यामुळे गुडविलला काय म्हणतो, मनी व्हॅल्युएशन ऑफ बिझनेस रेप्युटेशन. आता हे जे काही बिझनेसचं नाव आहे किंवा हा जो काही ब्रँड क्रिएट झाला आहे हे आपण दाखवू शकत नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, चितळ्यांचं खूप नाव आहे, त्यांची भाकरवडी खूप चांगली आहे. कुठं आहे नाव, तर नाव म्हणजे ती काही पार्टी नाही, तर त्यांनी मार्केटमध्ये कमावलेलं जे काही नाव आहे, जे रेप्युटेशन आहे, त्यालाच आपण मनी व्हॅल्युएशनमध्ये काय म्हणणार, गुडविल म्हणणार. सो गुडविल इज द इनटँजिबल ॲसेट. आपल्याला दिसू शकत नाही, आपण त्याला टच करू शकत नाही, पण त्याचं मनी व्हॅल्युएशन आहे. सो हे गुडविल हा पार्ट झाला, हा आपण जो 11th-12th बघितलेला होता. आता ह्या गुडविलचं जर आपल्याला व्हॅल्युएशन करायचं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ह्या मेथड्स कोणत्या आहेत ते आपण इथे एकदम शॉर्टली बघूयात आणि नंतर आपण प्रत्येक मेथड डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिली जी मेथड आहे ती आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ही जी मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, ही आपण आपल्या 12th ऑलरेडी शिकलेलो आहोत. 12th अकाउंट्समध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय
की त्या फर्मचं जो गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं असेल तर गेल्या 4 वर्ष 5 वर्ष याच्यामधले जे काही त्यांचे प्रॉफिट्स अर्न झालेले आहेत त्या प्रॉफिट्सचा ॲव्हरेज काढला जातो आणि त्याच्यावरून गुडविलचं कॅल्क्युलेशन होतं. दॅट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ही सगळ्यात सिम्पल मेथड कॅल्क्युलेशनला आणि वर्किंगला सुद्धा. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सुपर प्रॉफिट मेथड. ही जी मेथड आहे ही सुद्धा आपण आपल्या 12th अकाउंट्समध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. सुपर प्रॉफिट मेथडमध्ये त्या फर्मचा किंवा त्या कंपनीचा सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट वेगळा, सुपर प्रॉफिट वेगळा आणि नॉर्मल प्रॉफिट वेगळा. तर सुपर प्रॉफिटमध्ये काय होतं की त्या कंपनीला मिळणारा ॲव्हरेज प्रॉफिट आणि मार्केटमध्ये असलेला नॉर्मल प्रॉफिट यातला डिफरन्स कॅल्क्युलेट केला जातो, तो असतो सुपर प्रॉफिट आणि त्याच्यावरून गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं जातं. थर्ड मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. ही मेथड मात्र आपल्यासाठी नवीन आहे, ही आपल्याला 12वीत झालेली नाही आहे. ह्याच्यात 2 टाईप आहेत कॅपिटलायझेशनमध्ये. एक कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट आणि कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. सुपर प्रॉफिट आणि ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅपिटलायझेशन करायचं हा पार्ट आपण ह्याच्यामध्ये डिटेल बघणार आहे. आणि लास्ट मेथड आहे ॲन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट्सला ॲन्युटी टेबलनी जे काही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय केलं की या केसमध्ये तुम्हाला गुडविल मिळतं. तर एकूण आपण ह्या 4 मेथड्स या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, या सगळ्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट, सुपर प्रॉफिट हे जे पुढे पुढे रिपीट झालेलं आहे त्याच्यात ॲव्हरेज प्रॉफिटचा एकदा आपण फॉर्म्युला शिकलो की तो फॉर्म्युला सगळीकडे सेम ॲप्लिकेबल राहणार. सुपर प्रॉफिट म्हणलं की त्याचा जो काही फॉर्म्युला असेल तो सगळीकडे सेम राहणार. आता ह्याच्यामधली जी पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ती आपण स्टार्ट करूया. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड याच्यामध्ये तुम्हाला या मेथडनी गुडविलचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण इथे दिलेला आहे. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. जो काही त्या फर्मचा कंपनीचा ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे त्याला नंबर ऑफ इयर्स परचेसनी मल्टिप्लाय करायचं. आता नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजे काय हे बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजिंग असतं की नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रॉब्लेममध्ये असं दिलेलं असतं की गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड 3 इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट किंवा 4 इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर 3 इयर्स परचेस 4 इयर्स परचेस म्हणजे काय, आलेल्या ॲव्हरेज प्रॉफिटला 3नी मल्टिप्लाय करा, आलेल्या ॲव्हरेज प्रॉफिटला 4नी मल्टिप्लाय करा. म्हणजे हाऊ मेनी टाइम्स द ॲव्हरेज प्रॉफिट शुड बी मल्टिप्लाइड, दॅट इज कॉल्ड ॲज नंबर ऑफ इयर्स परचेस. किती पटीने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 पट 4 पट दुप्पट 5 पट, ते म्हणजे काय असतं नंबर ऑफ इयर्स परचेस. म्हणजे आपण जेव्हा आता ॲक्च्युली प्रॉब्लेम सुरू करणार तेव्हा तुमच्या ते डिटेल लक्षात येईल की कसं करायचं आहे ते. सो आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये नंबर ऑफ इयर्स परचेस हे दिलेलं असणार आहे आणि ॲव्हरेज प्रॉफिट मात्र आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा त्याचा हा फॉर्म्युला सिम्पल फॉर्म्युला आहे. टोटल प्रॉफिट्स म्हणजे सपोज आपल्याला 5 वर्षांचे प्रॉफिट्स दिलेले आहेत तर त्या 5ही वर्षांच्या प्रॉफिट्सची ॲडिशन घ्यायची ती टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे 5 वर्षांच्या प्रॉफिटची टोटल डिवायडेड बाय 5 हे तुम्ही काय येणार ॲव्हरेज प्रॉफिट, ज्याला आपण मराठीत म्हणतो सरासरी प्रॉफिट किंवा सरासरी नफा किती येणार. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट, इफ देअर इज लॉस इन एनी इयर इट शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द टोटल प्रॉफिट्स. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेममध्ये 5 वर्षांपैकी 4 वर्षांमध्ये प्रॉफिट्स दिला आहे आणि एका वर्षी लॉस दिला आहे असं जर असेल तर 4 वर्षांच्या प्रॉफिटची टोटल होईल आणि एका वर्षाचा लॉस सबट्रॅक्ट होईल. सो ती तुमची काय होणार 5 वर्षांचा टोटल प्रॉफिट होणार. तो हा इम्पॉर्टंट पॉईंट. असे काही प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत जे आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे आपल्याला काय करायचं ही जी ॲव्हरेज प्रॉफिट मेथड जी दिलेली आहे या मेथडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर दिलेल्या प्रॉफिट्सची ॲडिशन करायची टोटल प्रॉफिट्स, त्याला नंबर ऑफ इयर्स म्हणजे जेवढे इयर्सचं प्रॉफिट दिलं त्यांनी डिवाईड करायचं, आपण याला येणार ॲव्हरेज प्रॉफिट. आणि त्या ॲव्हरेज प्रॉफिटला आपण नंबर ऑफ इयर्स परचेस जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं त्यांनी मल्टिप्लाय केलं की आपला गुडविलचं कॅल्क्युलेशन येणार आहे. आणि हे गुडविलचं जे काही कॅल्क्युलेशन आहे याच्यानुसार ती फर्म म्हणजे ती पार्टनरशिप फर्म असू देत किंवा कंपनी असू देत ती कंपनी त्या गुडविलचं व्हॅल्युएशन तेवढं दाखवणार. आणि समजा कोणी नवीन पार्टनर ॲडमिट होत असेल किंवा एखादा पार्टनर रिटायर होत असेल, एखाद्या पार्टनरची डेथ झाली असेल तर त्याला त्याचा जो काही गुडविलचा शेअर आहे तो शेअर त्याला तिथे दिला जाईल. अशा प्रकारे ही जी पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड एकदम सिम्पल आहे. आता ह्याच्या संदर्भात आपण एकदम शॉर्ट उदाहरण जर आपण घ्यायचं म्हणलं तर आपण इथे घेऊयात इमिजिएटली. समजा आपल्याला इयर दिलेत 3च वर्ष दिलेत
2020, 2021 आणि 2022 आणि ह्या 3 वर्षांचे आपल्याला प्रॉफिट्स दिलेत रिस्पेक्टिव्हली. तर 2020चे प्रॉफिट सपोज आहे 50,000, 2021चे आपल्याला दिलेत 70,000 आणि 2022चे आपल्याला दिलेत 60,000 असे आपल्याला प्रॉफिट्स दिलेत. ओके. आणि आपल्याला असं सांगितलं आहे तर गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड 3 years purchase of last 3 years average profit. लास्ट 3 years ॲव्हरेज प्रॉफिट्स. म्हणजे आपल्याला असं दिलं आहे गेल्या 3 वर्षांचा जो काही ॲव्हरेज प्रॉफिट आहे त्याच्या 3 पट, त्याच्या 3 टाइम्स तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन करा. तर सिम्पल पार्ट आहे. आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे? ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिटसाठी आपल्याला पाहिजे टोटल प्रॉफिट्स. जे काही 3 वर्ष आपल्याला दिलेत त्याच्या प्रॉफिट्सची आपण टोटल करणार. ती किती येते इथे? 1,80,000. तो आपण या फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार 1,80,000 डिवायडेड बाय आपल्याला किती वर्ष आहेत? 3 वर्ष आहेत. तर नंबर ऑफ इयर्स 3 त्याने डिवाइड केलं 3. ओके. तर तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे सरासरी प्रॉफिट किती आला? 60,000. ओके. हा तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट झाला. आणि आपल्याला काय काढायचं आहे? गुडविल. तो गुडविलचा फॉर्म्युला काय? तर ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट किती आला आहे आपला? 60,000 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस किती आहे? 3. इथे दिलं आहे आपल्याला 3 years परचेस. सो गुडविलचं व्हॅल्युएशन किती झालं? 1,80,000. म्हणजे ती जी काही फर्म आहे किंवा ती जी काही कंपनी आहे ती गुडविलचं व्हॅल्युएशन किती दाखवू शकतं? 1,80,000. आता या प्रॉब्लेममध्ये 3च वर्षांचा प्रॉफिट दिला आहे आणि 3 years परचेस. हे सेम आहे. हे सेमच असतं असं नाही. तुम्हाला 4-5 वर्षांचं प्रॉफिट्स दिले असतील आणि नंबर ऑफ इयर परचेस 2 असू शकतं, 3 असू शकतं. त्यामुळे हे सेमच असतं असं काही नाही आहे. आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हे डिटेल बघणार आहोत. तर ह्या प्रॉब्लेमवरून तुमच्या लक्षात आलं असेल की खूप इझी पार्ट आहे. आपल्याला इयर दिलेलं आहे, प्रॉफिट्स दिलेले आहेत, किती इयर्स परचेस आहे ते पण दिलेलं आहे. आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे, त्याला फक्त नंबर ऑफ इयर्स परचेसनी मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं गुडविलची व्हॅल्युएशन येणार आहे. ओके. आता ह्याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण टेक्स्टबुकमधले प्रॉब्लेम्स घेणार आहे. आता तुम्हाला युनिव्हर्सिटीला जे काही टेक्स्टबुक आहे ते काही स्टेट बोर्डचं नसतं. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे जे पब्लिकेशन्स आहेत त्यांचे आपण टेक्स्टबुक यूज करतो. तर बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की निराली प्रकाशनचं आपण मॅक्सिमम ठिकाणी मुलं यूज करतात. त्यामुळे आपणसुद्धा निराली प्रकाशनमधलं जे पुस्तक आहे ते पुस्तक यूज करणार आहे आणि त्याच्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, अजून काय हवं आहे ह्याच्या कमेंट तुम्ही नक्की कळवा. हा व्हिडिओ झाल्यानंतर त्याची जी डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये आपण एक लिंक शेअर केलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या पोर्टलवर जाल. त्या पोर्टलवर तुम्हाला हा पूर्ण सिलेबस किंवा पूर्ण रादर आपला सब्जेक्ट जो आहे तो एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिला. हे करण्याचा उद्देश असा आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांना एकदम नॉमिनल फीजमध्ये, अफोर्डेबल फीजमध्ये हे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शिकता यावं म्हणून आपण हे असे रेकॉर्डेड लेक्चर्स करत आहोत. त्यामुळे नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एनरोल नक्की करा. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.